आपण सगळेच कधी ना कधी रेल्वेने प्रवास करतो नाही का? पण कधी असा विचार मनात आलाय का की आपल्या बाजूला बसलेल्या प्रवाशाच्या बॅगेत काय असेल? आज आपण अशाच एका नियमाबद्दल बोलणार आहोत, जो दिसतो साधा पण एका छोट्या चुकीमुळे होणारा मोठा धोका टाळतो. चला तर हा महत्वाचा नियम नेमका काय आहे ते समजून घेऊया. तर ही माहिती थेट भारतीय रेल्वेच्याच एका अधिकृत पोस्टरमधून आलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या पोस्टरवर दिलेला इशारा हा फक्त एक सल्ला नाहीये, तर तो एक बंधनकारक, अगदी कठोर नियम आहे. तर मग या चेतावणीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, मूळ नियम आहे तरी काय आणि तो इतका गरजेचा का मानला जातो? नियम अगदी सोप्पा आणि सरळ आहे. अशी कोणतीही वस्तू जी पटकन आग पकडू शकते तिला ट्रेनमध्ये घेऊन जायला पूर्णपणे बंदी आहे. यासाठी कोणताही अपवाद नाही, कोणतीही सूट नाही. पण मग प्रश्न येतो की ज्वलनशील पदार्थ म्हणजे नेमकं काय? कुठल्या वस्तू यात मोडतात? चला बघूया रेल्वेने कोणत्या वस्तूंना स्पष्टपणे प्रतिबंधित केलंय. बघा, पोस्टरवर पेट्रोल, स्टोव्ह, सिगरेट, गॅस सिलेंडर अशी काही नावं दिसतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही फक्त उदाहरणं आहेत. नियम सरळ आहे. आग पकडू शकणारी कोणतीही वस्तू, अगदी छोटीशी का असेना, ट्रेनमध्ये आणायला परवानगी नाही. बरं, पण समजा कोणी हा नियम मोडलाच तर, म्हणजे गांभीर्याने नाही घेतला तर काय? या चुकीचे परिणाम किती गंभीर असू शकतात? चला बघूया, कायद्यात नेमकं काय म्हटलंय. इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे फक्त एक साधंसुधं नियमांचं उल्लंघन नाहीये, तर रेल्वे कायद्याच्या कलम 164 नुसार हा एक दंडनीय अपराध आहे. म्हणजे काय, तर ही एक छोटीशी चूक नाही, तर एक गंभीर गुन्हा मानला जातो. आणि या गुन्ह्याची शिक्षा किती गंभीर आहे हे हा आकडा सांगतो. तब्बल 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास. ही काही छोटी शिक्षा नाहीये, ही एका गंभीर गुन्ह्यासाठीची तरतूद आहे. फक्त तुरुंगवासच नाही, तर त्यासोबत 1,000 रुपयांपर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो. आणि हे लक्षात घ्या, काही केसेसमध्ये तुरुंगवास आणि दंड ह्या दोन्ही शिक्षा एकत्र दिल्या जाऊ शकतात. थोडक्यात काय, तर पोस्टरवरचा संदेश अगदी स्पष्ट आहे. 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1,000 रुपयांपर्यंत दंड. यावरून कल्पना येते की हा नियम मोडणं किती महागात पडू शकतं. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की अरे, एका छोट्या वस्तूसाठी इतकी मोठी शिक्षा, हा नियम इतका कडक का ठेवलाय? यामागे नक्की काय कारण असेल? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या कठोर नियमामागे नेमकं काय लॉजिक आहे? उत्तर आहे आपल्या सगळ्यांची सामूहिक सुरक्षा. आणि ह्याचं उत्तर जितकं साधं आहे तितकंच ते गंभीर आहे. विचार करा, एक धावती ट्रेन जी प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे, तिथे लागलेली एक छोटीशी ठिणगीसुद्धा किती मोठ्या विनाशकारी दुर्घटनेचं कारण ठरू शकते. हेच बघा, इथे किती सोप्या पद्धतीने समजवले. पहिलं म्हणजे ट्रेनचे डबे गर्दीने भरलेले आणि बंदिस्त असतात, म्हणजे आग पसरली तर ती खूप वेगाने पसरणार. दुसरं म्हणजे धावत्या ट्रेनमधून बाहेर पडायला मार्ग कितीसे असतात, बचाव कार्य खूप अवघड होतं. आणि तिसरं म्हणजे आग आणि धूर काही क्षणांत अख्खा डबा व्यापून टाकू शकतात. म्हणूनच म्हणतात ना, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. म्हणजे शेवटी मुद्दा हाच आहे की हा नियम फक्त शिक्षा टाळण्यासाठी नाहीये, तर हा नियम आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. ही आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना एका व्यक्तीची सोय किंवा एक छोटासा निष्काळजीपणा हा बाकी सगळ्यांसाठी किती मोठा धोका बनू शकतो, नाही का? यावर विचार करायला हवा.